नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची 2025 या वर्षाची नवोदय परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। या अगोदर आपण मानसिक क्षमता चाचणीवर आधारित प्रश्नपत्रिका व्हिडिओ अपलोड केलेला आहे। आज आपण 2025 या वर्षाची नवोदय परीक्षा प्रश्नपत्रिकेमधील अंकगणित आणि भाषा या विषयांवर आधारित प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। त्या अगोदर काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत। एकूण 100 गुणांचा हा पेपर आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। गट बी ची ही प्रश्नपत्रिका आहे। व्हिडिओला जर घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत, जेणेकरून पेपर सोडविताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि पेपर सोडवण्यास तुम्हाला मदत होईल। आणि जर तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेवर आधारित 2022, 2023, 2024 या वर्षांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्पर्धा परीक्षा प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका देखील अभ्यासा। खंड 2 अंकगणित परीक्षण प्रश्न क्रमांक 1 ते 40 हे मानसिक क्षमता चाचणीवर आधारित होते। आता प्रश्न क्रमांक 41। त्या अगोदर काही सूचना दिलेल्या आहेत। प्रत्येक प्रश्नाकरिता 4 संभाव्य उत्तरे ए, बी, सी आणि डी अशी दिलेली आहेत। यापैकी केवळ एकच बरोबर आहे, ते बरोबर उत्तर निवडा आणि उत्तर पृष्ठाच्या संबंधित प्रश्न क्रमांकासमोरचे वर्तुळ काळे करा। प्रश्न क्रमांक 41 90 चे मूळ अवयव आहेत। 4 पर्याय दिलेले आहेत। सी पर्याय बरोबर आहे। 2 गुणिले 3 वर्ग गुणिले 5। प्रश्न क्रमांक 42 4, 2, 0 आणि 7 या सर्व अंकांपासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्येतील तफावत आहे। त्याचा सी पर्याय बरोबर आहे 5373। प्रश्न क्रमांक 43 जर 9432 भागिले 1.25 बरोबर 7545.6 आहे तर 9.432 भागिले 12.5 च्या बरोबर किती? त्याचा बी पर्याय बरोबर आहे 0.75456। 44 नंबरचा प्रश्न 1.1, 1.01, 1.001, 0.01, 11.01 आणि 111.1001 ची बेरीज। त्याचा सी पर्याय बरोबर आहे 125.2311। प्रश्न क्रमांक 45 भागाकाराच्या एका प्रश्नात जर भाजक 51, भागाकार 16 आणि बाकी 27 आहे तर भाज्य आहे। त्याचा ए पर्याय बरोबर आहे 843। प्रश्न क्रमांक 46 पुढीलपैकी कोणती संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येचा अवयव असते? त्याचा ए पर्याय बरोबर आहे 1। प्रश्न क्रमांक 47 20.0925 चे सोपे अपूर्णांक रूप। त्याचा सी पर्याय बरोबर आहे 8037/400। प्रश्न क्रमांक 48 प्रश्न क्रमांक 48 चा सी पर्याय बरोबर आहे 4। या ठिकाणी मी पूर्ण पेज दाखवत आहे प्रश्न क्रमांक 41 ते प्रश्न क्रमांक 48 पर्यंत।
प्रश्न क्रमांक 49. 3 अधिक 3/100 अधिक 3/1000 अधिक 3/10 लाखची बरोबर दशांश संख्या आहे. त्याचा बी पर्याय बरोबर आहे 3.0330003. प्रश्न क्रमांक 50. प्रत्येकी 300 मिलीलिटरच्या 17 पाण्याच्या बाटल्या आणि प्रत्येकी 130 मिलीलिटरच्या ज्यूसच्या 30 बाटल्या एका जगमध्ये रिकाम्या करण्यात आल्या आहेत. जगमध्ये एकूण किती लिटर द्रव आहे? त्याचा बी पर्याय बरोबर आहे 9. प्रश्न क्रमांक 51. सुरेश त्याच्या काकांना भेटायला सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडला. तो 10 मिनिटे चालत गेला, 1 तास 5 मिनिटे बसमधून गेला आणि शेवटी 15 मिनिटे चालत काकांच्या घरी पोहोचला. तो त्यांच्या घरी 3 तास 20 मिनिटे थांबला आणि संध्याकाळी 3:30 घरी परतला. परतीच्या प्रवासात त्याला किती वेळ लागला? प्रश्न क्रमांक 51. त्याचा सी पर्याय बरोबर आहे 1 तास 40 मिनिटे. प्रश्न क्रमांक 52. एक दुकानदार 1 रुपयाच्या 5 चॉकलेट्स विकत घेतो आणि 1 रुपयाच्या 4 या दराने विकतो. एकूण 125 रुपयांचा फायदा करून घेण्यासाठी तो किती चॉकलेट्स विकतो? त्याचा डी पर्याय बरोबर आहे 2500. 125 रुपयांचा फायदा करून घेण्यासाठी तो 2500 चॉकलेट्स विकतो. प्रश्न क्रमांक 53. खालील आयताकृतींमध्ये कोणाचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे आणि किती आहे? 4 पर्याय दिलेले आहेत. आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. प्रश्न क्रमांक 53चा बी पर्याय बरोबर आहे चौकोन. बी 196. प्रश्न क्रमांक 54. 33/40 मधून काय वजा केल्यावर 11/40 मिळेल? 4 पर्याय दिलेले आहेत. ए पर्याय बरोबर आहे 11/20. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 49 ते प्रश्न क्रमांक 54 पर्यंत आपण एकत्रित पेज पाहू. प्रश्न क्रमांक 55. एका चौरसाकार बागेची बाजू 50 मीटर आहे. बागेच्या आतल्या बाजूला चहूकडे 2.5 मीटर रुंद रस्ता आहे. या रस्त्याचे सपाटीकरण करण्यासाठी ₹10 प्रति चौरस मीटर या दराने किती खर्च होईल? पहा त्या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. बी पर्याय बरोबर आहे 4750. प्रश्न क्रमांक 56. 5/22 अधिक 7/22 वजा 3/22 अधिक 9/22 वजा 1/22 सोडवल्यास प्राप्त होईल. 4 पर्याय दिलेले आहेत. बी पर्याय बरोबर आहे 17/22. प्रश्न क्रमांक 57. टीनाने एक स्कूटर 55,000 रुपयात खरेदी केली. तिने त्याच्या दुरुस्तीवर ₹3,400 खर्च केले आणि मैत्रिणीला ₹56,030 मध्ये विकली. तिला झालेला फायदा तोटा. 4 पर्याय दिलेले आहेत. बी पर्याय बरोबर आहे 2,370 रुपये तोटा. प्रश्न क्रमांक 58. घड्याळात संध्याकाळचे 6 वाजताना तास व मिनिट या काट्यांमधील कोन? त्याचा डी पर्याय बरोबर आहे सरळ कोन. प्रश्न क्रमांक 59. पी, क्यू, आर आणि एस यांनी सोडवलेल्या प्रश्नांची संख्या स्तंभालेखाच्या माध्यमातून दाखविण्यात आली आहे. स्तंभालेखाच्या आधारे हे शोधा की क्यू आणि आर ने मिळून सोडवलेल्या प्रश्नांची संख्या पी आणि एस यांनी सोडवलेल्या एकूण प्रश्नांपेक्षा किती जास्त आहे? त्याचा ए पर्याय बरोबर आहे 4. प्रश्न क्रमांक 60. सायकलच्या चाकात एकूण 24 तारा आहेत.
2 लगतच्या तारांमधील कोन आहे? त्याचा बी पर्याय बरोबर आहे 15 अंश. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 55 ते प्रश्न क्रमांक 60 पर्यंत आपण एकत्रित पेज पाहू. प्रश्न क्रमांक 41 ते प्रश्न क्रमांक 60 पर्यंत अंकगणित या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका होती. आता आपण भाषा या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका अभ्यासू. खंड 3 भाषा परीक्षण. अगोदर आपण सूचना वाचू. या खंडात 4 परिच्छेद आहेत. प्रत्येक उतार्यानंतर 5 प्रश्न आहेत. प्रत्येक उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यानंतरच्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. प्रत्येक प्रश्नाकरिता ए, बी, सी आणि डी अशी 4 संभाव्य उत्तरे दिलेली आहेत. यापैकी केवळ एकच उत्तर बरोबर आहे. बरोबर उत्तर शोधायचे आहे आणि उत्तर पृष्ठामध्ये प्रश्न क्रमांकाशी संबंधित वर्तुळ काळे करायचे आहे. परिच्छेद 1. परिच्छेद मी वाचत नाही, त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल. व्हिडिओ थांबवून तुम्हीच व्यवस्थित परिच्छेद वाचायचा आहे. आपण त्यावर आधारित प्रश्न उत्तरे अभ्यासू. प्रश्न क्रमांक 61. सदर परिच्छेदेचा मुख्य विषय. 4 पर्याय दिलेले आहेत. ए पर्याय बरोबर आहे. परिच्छेदाचा मुख्य विषय आहे कोळ्याच्या जाळ्याचे महत्त्व. ए पर्याय बरोबर आहे, कारण संपूर्ण परिच्छेदेमध्ये कोळ्याच्या जाळ्याविषयी सांगण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 62. कोळ्याच्या जाळ्याच्या संदर्भात कोणते विधान चुकीचे आहे? 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय देखील आपल्या परिच्छेदात आहे. बी पर्याय देखील परिच्छेदात आहे, ते खाद्य पकडण्यास मदत करते. डी पर्याय देखील परिच्छेदात आहे, ते धोक्याच्या वेळी संरक्षण देते. सी पर्याय नाही आहे, त्यामुळे ते विधान चुकीचे आहे, ते पाण्याचा शोध घेते. प्रश्न क्रमांक 63. अडकला या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. ए पर्याय बरोबर आहे, चिकटला. प्रश्न क्रमांक 64. जाळ्यात काही अडकले आहे हे कोळ्याला कसे समजते? 4 पर्याय दिलेले आहेत. सी पर्याय बरोबर आहे, तो अनुभवतो. प्रश्न क्रमांक 65. परिच्छेदाच्या शेवटी आलेल्या अस्तित्व या शब्दाचा अन्वयार्थ म्हणजे? त्याचा ए पर्याय बरोबर आहे, जगणे. या ठिकाणी पूर्ण परिच्छेद देण्यात आलेला आहे आणि प्रश्न क्रमांक 61 ते प्रश्न क्रमांक 65 या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पूर्ण पेज यासाठी दाखवत आहे की त्यामुळे तुमच्या लवकर लक्षात येईल. पहिल्या परिच्छेदावर आधारित 5 प्रश्न झाले. आता परिच्छेद 2 या ठिकाणी दुसरा परिच्छेद देण्यात आलेला आहे. पुस्तक ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली दीर्घकाळ अस्तित्वात राहणारी कृती आहे. त्यावर आधारित प्रश्न क्रमांक 66. पुस्तक ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली सर्वात टिंबटिंब कृती आहे. 4 पर्याय दिलेली आहे. त्याचा डी पर्याय बरोबर आहे, उपयोगी. पुस्तक ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली सर्वात उपयोगी कृती आहे. प्रश्न क्रमांक 67. काल प्रभावात पुस्तकं टिकून राहतात कारण? 4 पर्याय दिलेले आहेत. त्याचा बी पर्याय बरोबर आहे, त्यात महान विचार असतात म्हणून काल प्रभावात पुस्तकं टिकून राहतात. उतारा व्यवस्थित वाचला तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला उतार्यातच मिळतील. प्रश्न क्रमांक 68. पुढीलपैकी अनुपयुक्त शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. 4 पर्याय दिलेले आहेत. डी पर्याय बरोबर आहे, अयोग्य. अनुपयुक्त म्हणजे जो उपयोगी नाही, उपयुक्त नाही असा कोणता? 4 पर्यायांपैकी आहे अयोग्य. प्रश्न क्रमांक 69. जगात उत्तम पुस्तकांचे जतन केले जाते कारण?
4 पर्याय दिलेले आहेत. डी पर्याय बरोबर आहे. जीवनाच्या अनेक क्षेत्रात मदत करतात. त्यामुळे जगात उत्तम पुस्तकांचे जतन केले जाते. प्रश्न क्रमांक 70. परिच्छेदात पडझड हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला गेला आहे? त्याचा ए पर्याय बरोबर आहे. ढासळणे. परिच्छेद 2 आणि त्यावर आधारित प्रश्न आपण एकत्रित अभ्यासू. परिच्छेद 3. सोनेरी गरुड हा त्याच्या सोनेरी पंखांमुळे सहज ओळखता येतो. व्हिडिओ थांबवून परिच्छेद व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्न क्रमांक 71. सोनेरी गरुड बहुवंशी टिंबटिंब आढळतो. 4 पर्याय दिलेले आहेत. डी पर्याय बरोबर आहे. उत्तरी गोलार्धात. सोनेरी गरुड बहुवंशी उत्तरी गोलार्धात आढळतो. प्रश्न क्रमांक 72. मादी गरुड पक्षी टिंबटिंब यावरून ओळखता येते. त्याचा डी पर्याय बरोबर आहे. मोठा आकार. मादी गरुड पक्षी मोठा आकार यावरून ओळखता येते. प्रश्न क्रमांक 73. घरटी बांधण्यासाठी गरुडाला कोणती जागा उपयुक्त वाटते? त्याचा ए पर्याय बरोबर आहे. मोकळी जागा. प्रश्न क्रमांक 74. दिमागदार शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पाठ 4 पर्याय दिलेले आहेत. सी पर्याय बरोबर आहे. दिमागदार या शब्दाचा समानार्थी शब्द होईल भव्य. प्रश्न क्रमांक 75. पुढीलपैकी मोठा या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द शोधा. मोठा या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द म्हणजे समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. आता मोठाचा विरुद्धार्थी होतो लहान, छोटा, सूक्ष्म. व्यापक हा काय झाला? मोठाचा समानार्थी शब्द म्हणजे बी पर्याय बरोबर आहे. व्यापक. तो मोठा या शब्दाचा विरुद्धार्थी नाही. या ठिकाणी आपण परिच्छेद क्रमांक 3 आणि त्यावर आधारित प्रश्न एकत्रित अभ्यासणार आहोत. परिच्छेद 4. रोबोट एक विशिष्ट प्रकारचे यंत्र असून तो संगणकाकडून मिळणाऱ्या सूचनांना अनुसरून चालतो आणि काम करतो. यंत्र असल्यामुळे ना तो चुकतो ना थकतो. तो कधी तक्रारही करत नाही. त्यावर आधारित प्रश्न क्रमांक 76. थकणे या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बी पर्याय बरोबर आहे. दमणे. थकणे या शब्दाचा समानार्थी शब्द आहे दमणे. प्रश्न क्रमांक 77. रोबोट चुका करत नाही कारण त्याचा ए पर्याय बरोबर आहे. ते यंत्र आहेत. प्रश्न क्रमांक 78. उतार्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या उपक्रमात रोबोटच्या वापराचा उल्लेख नाही? वरचे तिन्ही पर्याय उतार्यात आहे. डी पर्याय उतार्यात नाही. मुलांना शिकवणे. प्रश्न क्रमांक 79. धोकादायक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. धोकादायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे बी पर्याय सुरक्षित. नंतर आहे प्रश्न क्रमांक 80. रोबोटच्या संदर्भात केलेल्या विधानांपैकी चुकीचे विधान शोधा. 4 पर्याय दिलेले आहेत. डी पर्याय हे चुकीचे विधान आहे. बहुवंशी रोबोट माणसांसारखे दिसतात. हा पर्याय चुकीचा आहे. या ठिकाणी परिच्छेद 4 आणि त्यावर आधारित प्रश्न उत्तरे आपण एकत्रित अभ्यासू. बहुवंशी रोबोट माणसांसारखे दिसतात. चुकीचे विधान आहे कारण योग्य विधान आहे काही रोबोट माणसांसारखे दिसतात.
पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची नवोदय परीक्षा प्रश्नपत्रिकेमधील अंकगणित व भाषा या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.